आता कृष्णामाईला साडी अर्पण करायची आहे। साडी भगव्या कलरची आहे, ही साडी आहे। अर्पण करणे म्हणजे पूर्णपणे नदीला या टोकापर्यंत त्या टोकापर्यंत साडी नेणे। वाहनाचं नुकसान झालं, त्यामुळे लोकांनी ही जी गाडी पूर्णपणे फोडायला चालू केले। नमस्कार मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकाठी मी पुढच्या भागात हा जो मागून कोकिळा वरल्याचा आवाज आलाय ना, हा मात्र नेचरचा आवाज आहे बरं का, तो आपल्याला डिस्टर्ब करत नाही। तर तुम्ही आता हा जो आठवडा बाजार पाहताय, हा आठवडी बाजार डिग्रजच्या कृष्णाकाठचा आहे। आणि या कृष्णाकाठी हे जे माळवा आलेला आहे, म्हणजे ज्या भाजीपाला म्हणलं जातो, पुण्याच्या भाषेत त्याला तरकारी म्हणलं जातं, हे सर्व भाजीपाला हे कृष्णेच्या काठी पिकवलेला आहे। म्हणजे कृष्णा नदी काठी, कृष्णा नदी ही महाबळेश्वरमध्ये उगम पावते। सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातील लोकांना की महाबळेश्वरच्या पश्चिम घाटात ती नदी उगम पावते। आणि ती नदी पश्चिम घाटात उगम पावून देखील पूर्वेकडे वाहते। सुमारे 1400 किलोमीटरचा ती प्रवास करते व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा या राज्यातून वाहून जाऊन पुन्हा बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालच्या उपसागरात खाडीमध्ये मिळते। तर या कृष्णा नदीचे उपकार जाणण्यासाठी ही नदी सांगली आणि कोल्हापूर शिवाय सातारा या 3 जिल्ह्यासाठी, सातारासाठी तर महत्वाचं, अतिशय जीवनदायिनीचं काम करते सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी। आणि या कृष्णामाईचा उत्सव आयोजित केला आहे सांगलीमध्ये डिग्रजच्या कृष्णाकाठी। आणि आपल्यापासून तो अतिशय जवळ आहे आणि कृष्णामाई आपल्याला देखील इथे वाहते जवळ, त्यामुळे हा भाग पहा। आणि याच्यानंतर मित्रांनो वेगवेगळे भाग येणार आहेत। आता उत्सवाचे भाग भरपूर झाले मित्रांनो, सलग उत्सव भरपूर चालू आहेत। एक जनरल भाग टाकतो कारण मॅडम रेकॉर्डिंग भरपूर शिल्लक आहे, तुम्हाला कसले म्हणायचे तसले भाग मी पाठवू शकतो, पण आता एक जनरल भाग टाकतो। कृष्णाकाठची पिकं हे पाहता तुम्ही, मागे दिसतंय हे सगळे ऊस आहे। इथे खाली हा शाळा आहे जो वैरणसाठी केला, जनावरांच्या चारासाठी। इकडे आहे तो मागे ऊस आहे। पण हे सोडून सीझनची 3 पिकं असतात आपल्याला, म्हणजे हिवाळ्याच्या आसपास आता मागे या सीझनमध्ये सध्या गहू, हरभरा आणि हळद ह्या 3 पिकेची सीझन सध्या झालाय। म्हणजे डिसेंबर ते एप्रिलपर्यंत हा सीझन असतो आणि या सीझनमध्ये ह्या पिकांचा सीझन झालाय। तर या सीझनमध्ये काय काय घडलंय जनरली रेकॉर्डिंग केलाय मी, त्याचा पुढला भाग पहा। तो लहान होईल, 10 मिनिटाचा होईल की नाही माहित नाही, तरी देखील आपण 10 मिनिटाचा भाग टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे डिग्रजचा कृष्णाकाठी मित्रांनो। याच्यानंतर असेच कंटिन्यू भाग जाणार आहे। पाहत पोहोचला, खुश राहा, सुरक्षित राहा, सगळ्यांशी शेअर कर चला आणि पाहू कृष्णामाईचा उत्सव, कृष्णेचं आपल्यावर असलेले उपकार। चला सुरू करू। कृष्णामाईचे उपकार सांगली, सातारा, कराड हे जिल्हे कधीही फेडू शकत नाहीत, असे या कृष्णामाईचे उपकार आहेत यांच्यावर। आणि या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृष्णामाई महोत्सव भरवला आहे। इथे खाली शिवलिंग बसवलेत काळ्या कलरमध्ये तुम्हाला दिसेल, आणि घाटावर हे कमानी वगैरे केले आहेत या केसरी कलरच्या। आणि हा आहे नवा पूल। आता आपल्याला जाताना हा भाग नक्की करायचा आहे, कारण की हा आहे कृष्णेचा महोत्सव। डिग्रजच्या कृष्णाकाठाहून कृष्णा नदी गेल्या वाहून, त्यामुळे तिचा महोत्सव आहे। आणि रात्री महोत्सव हा जनरली रात्रीच असणार, म्हणून रात्री आपण पुन्हा एकदा आलो आहे। आयर्विन ब्रिज बाजूला आहे, ज्याच्यावर लाइटिंग दिसत आहे, आणि आपण नवीन पुलावरून चाललो आहे। हे बघा फॅमिली आमची चाललेली आहे। आता इथून उतरल्यानंतर अलीकडूनच पुलामध्ये खाली जायला रस्ता आहे। दोन्ही बाजूला महोत्सव भरला आहे। आपण पहिला एका बाजूला पाहू, उजव्या बाजूला पहिला काय भरले सांगली साईडला, आणि खाली उतरून पाहिल्यावर आत गेल्यावर आहे बघा लाइटिंग पूर्णपणे दगडावर अशी लाइटिंग सोडली आहे। आता या लाइटिंगला थोडंसं आपण इफेक्ट देऊन पाहू। हे बघा इफेक्ट पूर्ण, हा मस्त असं लाइटिंग जोडलं आहे आणि पूर्ण सगळीकडे झगमगच आहे, कारण कृष्णामाईचे उपकार जाण्यासाठी कृष्णामाई महोत्सव भरवला आहे आणि पहिल्यांदाच भरलाय सांगलीमध्ये। आणि आपण आता आज जात आहे महोत्सवामध्ये। शिवशंकरांची कमान आहे। कृष्णामाई महोत्सवात गंगेचं पाणी देखील आणण्यात आलंय आणि बऱ्याच नद्यांचं पाणी असं आणण्यात आलंय, त्यांचा अभिषेक केला जाणार आहे। आणि कृष्णामाईचे उपकार जाण्यासाठी तिला पुढे काय काय करणार पहा नदीच्या सोबत, म्हणजे नदीला आपले उपकार आपण जाण्यासाठी तिला कशा प्रकारे परतफेड करणार तिची, कारण ते अनन्य साधारण असे उपकार आहेत। वेलकम हा कमान, शिवाय गणरायाची अशी आरामात झोपलेली अशी मूर्ती, आणि या बोटीच्या जात आहेत। ठीक आहे थांबा, या ठिकाणी बोटीच्या जात आहेत। ह्या बघा समोर हिमालयासारखं असं दृश्य केलं आहे, कापड पूर्णपणे टाकलाय, लाईट त्याला केले आहेत, कारण की शंकराची पूर्णपणे थीम आहे। आणि बघा मोठे मोठे असे 2 काहीतरी स्तंभ ठेवले आहेत, त्यावर डिझाईन एकदम असा भावनिक आणि एकदम सांस्कृतिक लुक यायसाठी, आणि लुक खरं याल बरं का मित्रांनो। आणि पूर्णपणे पुलाला वरून बघा, वरून आणि लाईटिंगच्या माळा सोडल्या आहेत। ही काही छान चित्र आहेत। मोबाईल माणसावर सोडवत नाही बघा, माझ्या शेजारी बसला, अरे स्पायडरमॅनची बॅग। आणि घाटावर कृष्णामाईचं मंदिर देखील आहे। आपली आई कृष्णामाई ही कृष्णामाईची मंदिर आहे, आणि या ठिकाणी 7 अशा प्रकारे देव केले आहेत। बहुतेक हे नदीचा साती आसरा असते, त्या देवी असतात, साती आसरा नदीच्या कडला म्हटले जाते, तेच थीम असणार आहे। आणि या ठिकाणी बघा कृष्णामाईचं मंदिर, आणि यात्रा कृष्णामाईची आपल्या सांगलीची। पारंपरिक देवीचा होता
पारंपरिक देवीचा गोंधळ सुरू आहे आणि साधारण तिथे 40 ते 50 हजार लोक असतील. गोंधळ गोंगाट भरपूर होता. वर गेलो पुलावर, कारण की तिथून देखील दाखवणं भाग आहे, आपण ब्लॉगर आहे म्हणल्यावर. आणि हा नवीन पूल समांतर आयर्विन पूलला बांधलाय आणि हा पुढे आहे तो आयर्विन पूल. इंग्रज अधिकारी आयर्विन यांनी बांधलाय, म्हणून त्याचं नाव अजून आयर्विन पूल आहे. आणि 100 वर्षे पालटून गेलेत. फुलांच्या हे डेकोरेशनसाठी इथं लावलेलं आहे. नळीला साईडला नळ्या आहेत त्या ग्रिलच्या त्याला. आणि हे बघा तुम्हाला दिसेल इथं, हा नवीन पूल आणि हा जुना आयर्विन पूल. नवीन बघूया आता किती टिकतोय. जुन्याला तर 100 वर्ष होऊन गेले. इंग्रजांचे कलाकुसर म्हणता येते. आणि नदीला एक प्रकारे बाशिंग बांधल्यासारखं हा आयर्विन पुलाला केलेले लाइटिंग. ही नदीला पूर्णपणे असं बाशिंग बांधले असं दिसत आहे. भगवान शंकराच्या पिंडी केलेल्या आहेत. हे बघा लांबून तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित दिसेल. आता ह्या जे लाईन आहेत यातून थोडं चालत जाऊ म्हणलं, कारण किती मोठे आहेत. चालत जाताना बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हत्तीचे सोंड, शिवाय डिझाईन, कमानी. यावेळी मित्रांनो खाया प्यायचं जे काय आहे ते स्टॉल वर भरलेत बरं का, या वरच्या बाजूला उजव्या साईडला. चला थोडंसं फास्ट चालत जाऊ, कारण की भरपूर अंतर दिसायला लागले. आणि आपली फॅमिली वगैरे त्या साईडला बसली, गोंधळ एखाद्याने आपण या साईडला दाखवायचं तुम्हाला सगळं म्हणून आलोय. आणि या साईडला काय, अरे जोडी, हे काय आता नदी गॅनल्या वातावरण आहे. कृष्णामाई आपला घाट आहे. आणि आपले निलेश साबळे जे आहेत ते कॉमेडी एक्सप्रेस मधले किंवा जे थुकरटवाडी वगैरे कॉमेडी करतात, तर ते या घाटावर इथे येऊन फिरत होते असे त्यांनी सांगितलं होतं. की सांगलीमध्ये त्यांनी मेडिकल कॉलेजला शिकाय होते वसंतदादा पाटीलला, तर हाच तो घाट आहे. आणि आता मी इकडे वर चाललोय स्वामी समर्थ मंदिरांच्या इकडे, कारण की आज बहुतेक स्वामी समर्थांच्या इथे मंदिराचा प्रसाद देखील आहे बहुतेक. आणि प्रसादाला घ्यायला बघूया आपण, कारण की आपली फॅमिली सगळी तिकडे आहे. आणि या साईडला खरी यात्रा मुलांसाठी मनोरंजन वगैरे भरलेलं आहे. सावधान मगर आदिवासी क्षेत्र ते तर आहेच मित्रांनो. कृष्णा नदी आहे म्हणल्यावर तिची मगर ही असणारच. महाप्रसाद इथे चालू आहे आणि महाप्रसाद मी पाहिलं. अरे हत्तीची डिझाईन खूप मोठी आहे. खरं नाही बरं का, हत्ती प्लॅस्टिकचा आहे. आणि गर्दीच गर्दी. इथे लाईनला थांबलो तर अर्धा तास लागेल असा विचार केला. जेवण मात्र क्वालिटी आणि मस्तच होतं. आपल्यासोबत जे काका असतात त्यांचं देखील इथं बाजूला शिवलिंग होतं मोठं, ते देखील तिथे होते कामासाठी. पण आपला जाता आलं नाही मित्रांनो, कारण की आपली फॅमिलीकडून सारखे फोन यायला की चला आपल्याला लवकर घरी जायचं. मी पुन्हा पुन्हा फॅमिलीच्या जवळ आलो. आणि ब्लॉगिंगमध्ये मित्रांनो त्यांना ज्याला शक्यतो आवड नाही आहे, पण मी तुमच्यासाठी मित्रांनो ब्लॉगिंग करतोय. मी तर आहे तुमच्यासोबत मित्रांनो. ब्लॉगिंग तुम्हाला सर्व काही दाखवतो विशेष म्हणजे. आणि त्यांना म्हटलं राव प्रसाद लय भारी, आपण तिकडे जाऊया खायला. तर म्हणजे एवढ्या गर्दीतनं कोण जायचं, तिथं गर्दी असणार, जरा गर्दीचा कंटाळा करतात. ठीक आहे म्हटलं, तुम्ही खाता म्हटलं मी पण नाही. आणि इथे बघा लोक बसले आहेत, आपण आता पायरीवर बसलो इथे. या मंगल वातावरणामध्ये कृष्णामाईचं पूजन, ज्या ठिकाणी नदीच्या त्या तीरावर दिसतंय हिमालय वगैरे केलेलं, तो सांगली वाडी आहे. आणि मध्ये हा आयुर्वेद बीच आणि नदी आहे. आता या ठिकाणी 51 जोडप्यांना बोलण्यात आले पूजा करण्यासाठी. या ठिकाणी इथे पाठ मांडले आहे. त्या ठिकाणी मोठी भव्य दिव्य अशी पूजा होणार आहे. आणि हे बघा इथे समोर तुम्हाला दिसेल, हे सांगलीवाडीमध्ये आहे. आयर्विन पुलाच्या वर देखील लोक थांबून पाहत होते की कशा प्रकारे हा महोत्सव सुरू आहे. 51 दाम्पत्यांना वेगवेगळ्या विधी करून इथे पूजा पूर्ण केली जाणार आहे. मनापासून सलाम भाऊ. अजून कृष्णामाई आपल्या सर्व सामान्यांवर प्रसन्न झालेली आहे आणि आपल्याला ती आशीर्वाद या ठिकाणी देते. आणि एका पुलाच्या खाली मी उभारलो, इथं बसायला आपल्याला जागा मिळाली नाही आणि आपण पूर्णपणे उभारून बघणार आता. आजची वेळेला ज्याला शक्य आहे ते उभा राहा, बसून केला तरी चालते. ठीक आहे, तर मग मी योगायोगानं उभारलोय. चला आरती सुरू करू. सर्वांनी मम मन जंतूनां पापाय नारायणी नमोस्तुते. बोटीमुळे पर्यटनाचा व्यवसाय देखील व्यवस्थित आहे. आणि एखाद्याचे उपकार जाणताना आपण उभारूनच उपकार जाणतो. उभा राहा. यातून हा सोहळा साकार होईल. तिथे प्रमुख आहे. ज्या ठिकाणी आपण पुलावरून उतरलोय त्याच कॉर्नरवर थांबलेलं आहे. आता कृष्णामाईला साडी अर्पण करायची आहे. साडी ही भगव्या कलरची ही साडी आहे. अर्पण करणे म्हणजे पूर्णपणे नदीला या टोकापर्यंत त्या टोकापर्यंत साडी नेणे. किमान 500 मीटरपेक्षा जास्त लांबीची साडी कंटिन्यू या ओढीतून न्यायच चालू आहे. हे बघा एका टोक इकडे ठेवले आणि दुसरं टोक ओढीतून न्यायच चालू आहे. नमः पार्वती शिवाय हर कृष्णा मैया की जय, गंगा मैया की जय. मन परामे यस्या हिरण्यबिंदेय. अरे आपण एकदम पुलाव कसं काय आलो. बरोबर आहे मित्रांनो. घरचे म्हणले आता एवढ्या गर्दीत कुठं थांबायचं. 10:30 वाजले होते. पुन्हा मला डिग्रजच्या कृष्णा करणारी 7 किलोमीटर अंतरातून आपल्या गावाला जायचं आहे. मग नमस्कार केला कृष्णामाईला.
आम्ही ज्या चौकातून आलो त्याच्याच बाजूला एक गाडी फास्ट गेली. अरे कुठे गेली तर बघा या गाडीमध्ये ड्रिंक अँड ड्रायव्हर पेलला होता, बाहेरगावचा होता आणि त्याला कळालं नाही. गाडी थोडी धडकल्या, तो घाबरला आणि जास्त पळवायला गेला, त्यामुळे जास्त ठिकाण धडकली. एक जण सिरियस झाला आणि बऱ्याच वाहनांना 11-12 वाहनाचं नुकसान झालं. त्यामुळे लोकांनी ही जी गाडी पूर्णपणे फोडायला चालू केले. एकतर आरसा फोडालेत, पुन्हा दगडवून काचव मार लागलेत. हे बघा ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसमध्ये मित्रांनो, म्हणून हे बघा चूक झाली ना, थोडं पहिला जरा गाडीत धक्का लागला, तिथंच थांबलास तर काय झालं नसतं. तो घाबरून पळायला गेला, रस्ता माहीत नव्हता, कोणालाही धडका लागला. मग लोकांनी काय गाडी अशी फोडली, परत काचा फोडल्या, पुन्हा आता इथं आरसा फोडला, अशा प्रकारे केलं आणि त्याला शिवाय अटक झाली ते वेगळं झाले मित्रांनो. त्यामुळे अशा प्रकारे कधीही तुमच्या सोबत प्रसंग घडला तर सुरुवातीला जिथं चूक झाली तिथं मान्य करा चूक झाली आहे आणि तिथेच थांबा. मी 2-3 घटना अशा पाहिल्यात की लोक पळून जायचा प्रयत्न करतात आणि जास्त प्रॉब्लेममध्ये अडकतात. तर मित्रांनो खुश राहा, ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका. आता कधी 2-3 वर्षानंतर कृष्णामाई महोत्सव असेल तेव्हा भाग येतील. आता ग्रामीण भागातले एखादा भाग मित्रांनो होऊन जाऊ दे. उत्सवाचे भाग भरपूर झाले तर उद्या पहा हा भाग.